सह्याद्री डिजिटल, आवाज सामान्य जनतेचा। विधानसभेला विद्यमान देणार विरोधकांना धोबीपछाड। खेड तालुक्यात चर्चेला आलं उधाण। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड तापलेल्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील विरोधकांनी एकत्र येऊन आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे 2 संचालक फोडून मोठा राजकीय डाव टाकण्याची योजना केली होती। परंतु थेट सहकार मंत्र्यांकडून निवडणुकीला स्थगिती मिळवत आमदारांनी विरोधकांवर कुरघोडी केल्यानं विधानसभा निवडणुकीत विरोधकांना मोहिते पाटील धोबीपछाड देणार असल्याची चर्चा आतापासूनच तालुक्यात चांगलीच रंगू लागली आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उल्लेख होतो। यामुळे बाजार समिती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी आजवर अनेकदा प्रयत्न केले, मात्र त्यांना यश मिळवता आलं नाही। 1.5 वर्षांपूर्वी बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक देखील प्रचंड चुरशीची झाली होती। त्यावेळी देखील आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात तालुक्यातील सर्व गट एकत्र आले होते, पण आमदारांनी 18 पैकी तब्बल 11 संचालक आपल्या गटाचे निवडून आणून गट शाबूत ठेवला होता। पण आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभापती कैलास लिंभोरे पाटील आणि उपसभापती विठ्ठल वंधरे यांनी राजीनामा दिल्यानं ही निवडणूक लागली होती। त्यामुळे पुन्हा एकदा तालुक्यातील सर्व गट एकत्र येत मोहिते पाटील यांना सभापती पदाच्या निवडणुकीत खिंडीत पकडण्याचा डाव टाकला होता। आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे 2 संचालक विरोधकांनी फोडून थेट परदेशात घेऊन गेले होते। संचालकांचा संपर्कच होऊ न शकल्यानं आमदारांनी निवडणुकीच्या अगोदर उच्च पातळीवर सर्व सूत्र हलवत थेट सहकार मंत्री आणि उच्च न्यायालयात जात निवडणुकीला काही तास शिल्लक असतानाच स्थगिती मिळवली आहे।